Hello friends, today we are going to start 12th class poem number 8. The name of the poem is Small Town and Rivers. This poem is written by a well-known poet, a well-known journalist, a well-known novelist and a former civil servant from Itanagar, Arunachal Pradesh named Mamang Dai. Mamang Dai has received Padma Shri Award in 2011 and Sahitya Academy Award in 2017. मित्रांनो, ही जी कविता आहे स्मॉल टाउन्स आणि रिव्हर या कवितेच्या कवयित्री या ठिकाणी ममंगदाई ह्या आहेत. ह्या अरुणाचल प्रदेशच्या रहिवासी आहेत. ममंगदाई हा एक नामांकित कवयित्री, ममंगदाई ह्या नामांकित वर्तमानपत्रकार, ममंगदाई ह्या नामांकित एका सिव्हिल सर्व्हिसमध्ये काम करणाऱ्या अधिकारीसुद्धा होत्या. रेडिओवरती त्यांनी काम केलेलं आहे, टी व्ही चॅनलसाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि या सगळ्या गोष्टीसाठी 2011मध्ये त्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला. 2017मध्ये साहित्य अकादमी अवॉर्डसुद्धा त्यांना मिळालेला आहे. मित्रांनो, ही जी कविता आहे स्मॉल टाउन्स अँड द रिव्हर, ही कविता त्यांच्याच एका काव्यसंग्रहामधनं घेतलेली आहे. त्या काव्यसंग्रहाचं नाव द रिव्हर पोएम्स, जो की 2004ला प्रकाशित झाला होता. मित्रांनो, या कवितेमध्ये कवयित्रीने नैसर्गिक वातावरणाविषयी इथे महत्त्व वर्णन केलेलं आहे. द कन्सेप्ट लाईक रिव्हर हॅज अ सोल अँड रिव्हर नोज इमॉर्टॅलिटी ऑफ वॉटर. विशेष म्हणजे नदीचं महत्त्व इथं वर्णन केलेलं आहे. नदीला आत्मा आहे, नदीला जाणीव आहे किंवा नदी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब ठेवते, महत्त्व ठेवते. हे या ठिकाणी या कवितेमध्ये कवयित्रीने वर्णन केलेलं आहे. फ्रेंड्स, द पोएम बेस्ड ऑन द बिलीफ दॅट द ट्रायबल पीपल फ्रॉम द नॉर्थ ईस्ट दॅट द सोल ऑफ द बिलोव्ड वन्स ऑलवेज कंटिन्यू टू ड्वेल इन द नॅचरल एलिमेंट्स अराउंड. So she remembered the death when she sees the town. The town she implies have prospered when nature has been destroyed. The poet has expressed his anxiety at the development in the small towns. मित्रो, या कवितेमध्ये कवयित्रीने एक नैसर्गिक सौंदर्याचं वर्णन करत असतानाच एक चिंताची वर्णन केलेली आहे. आणि ती चिंता कोणत्या प्रकारची आहे? दिवसेंदिवस नैसर्गिक वातावरण जे काही आहे ते कमी होत चाललेलं आहे आणि यामुळे जी काही शहर आहेत, जी वाढणारी शहर आहेत, त्याच्यामुळे गावाची जी संस्कृती आहे ती सुद्धा कमी होत चाललेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी या कवितेमध्ये कवयित्रीने आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या मुद्द्यांचा वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे स्वतःचं गाव त्यांना सातत्याने आठवतं. लेट अस फ्रेंड्स, small town always remind me of death. My hometown lies calmly amidst the trees. It is always the same in summer or winter, with the dust flying or the wind howling down the gorge. मित्रांनो, पहिल्याच कडव्यामध्ये कवयित्री म्हणतात, माझं गाव आठवले की मला मृत्यू आठवतो. कोणी ना कोणीतरी सातत्याने त्या गावात मरत असतं, पण एक गोष्ट मला सातत्याने आठवतं, माझं गाव शांत असतं, संयमी असतं. गावाच्या आजूबाजूला झाडी आहे, गावाच्या बाजूला नदी आहे. माझ्या गावावरती कुठल्याही प्रकारच्या ऋतूचा, समर असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, हवा असो, कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. कोणत्याही प्रकारचा परिणाम माझ्या गावावरती होत नाही. त्याचबरोबर कितीही जोराची हवा सुटो, द वाइंड फॉलोइंग डाऊन द गॉर्ज, कितीही जोराची हवा सुटो आणि सुटलेल्या हवेने एखाद्या उंच टेकडीवरनं काहीतरी घरंगळत खाली यावं आणि एवढी जोराची हवा सुटली तरी माझ्या गावावरती काहीही परिणाम होत नाही. या बरोबर दुसऱ्या स्टांजामध्ये कवयित्री काय म्हणते आपल्याला, लाईफ अँड डेथ याच्याविषयी वर्णन केलेलं आहे. जस्ट द अदर डे समवन डाईड. कोण ना कोणतरी दररोज एक व्यक्ती मरत असतो, मृत्युमुखी पडत असतो गावामध्ये. इन द ड्रेडफुल सायलेन्स वी वेप लुकिंग ॲट द सॅड रेथ ऑफ द ट्युबर रोजेस. लाईफ अँड डेथ, लाईफ अँड डेथ, ओनली द रिच्युअल आर परमनंट. आणि ह्या गावामध्ये कोण ना कोणतरी दररोज मरत असतो. मृत्यूची बातमी आल्यानंतर सगळा गाव रडत असतो, अख्खा गाव रडत असतो आणि अतिशय स्मशान शांतता गावामध्ये पसरत असते. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या मृतदेहावरती निशिगंधाची, ट्युबरोजेस निशिगंधाच्या फुलांनी पूर्णपणे त्याला रक्त केलं जातं, सजविल्या जातं.
आणि जीवन आणि मृत्यूचा गाडा हा सातत्याने गावामध्ये एक जणू काही रिच्युअल म्हणजे प्रथा परंपराच होऊन गेलेली आहे. आणि ती प्रथा परंपरा जणू काही कायमस्वरूपी प्रथा परंपरा झालेली आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि म्हणून मला माझा गाव आठवला की मृत्यूची आठवण येते असं कवयित्री म्हणतात. तिसऱ्या कडव्यामध्ये कवयित्री विशेष करून या ठिकाणी रिव्हर हॅज अ सोल असं म्हणतात. द रिव्हर हॅज अ सोल. इन द समर इट कट्स थ्रू द लँड लाईक अ टोरंट ऑफ द ग्राईप. Sometimes I think it holds its breath, seeking a land of fish and stars. मित्रांनो, या ठिकाणी रिव्हर हॅज अ सोल मीन्स मेटाफॉर हा फिगर्स ऑफ स्पीच वापरलेला आहे. चेतन गुणयुक्ती हा अलंकार वापरलेला आहे. ज्या नदीला सोल म्हणजे आत्मा आहे असं म्हटलेलं आहे. आणि माझं जे काही गाव आहे, इन द समर इट कट्स थ्रू द लँड. माझं गावाच्या मध्ये भागून नदी जाते आहे. गावाचा काही भाग या बाजूला आहे, गावाचा काही भाग त्या बाजूला आहे. जणू काही उन्हाळ्यामध्ये मृत्यूची दरी, टोरंट ऑफ ग्राईफ, दुःखाची दरी निर्माण होत असते. आणि बऱ्याचशा वेळेला जणू काही माझ्या गावाचा श्वास रोखल्यासारखा होतो. त्याचबरोबर सिकिंग द लँड ऑफ फिश अँड स्टार्स. जणू काही पाणी कमी झाल्यामुळे त्या नदीमुळे उन्हाळ्यामध्ये नदीतल्या पाण्यातल्या माशासुद्धा थोड्याशा कमी झाल्यासारख्या असं वाटतात आणि जणू काही श्वास रोखल्यासारखं वाटत असतं. मित्रांनो, पुढच्या कडव्यामध्ये पुन्हा कवयित्री या ठिकाणी काय म्हणत असतात, इमॉर्टॅलिटी ऑफ वॉटर. द रिव्हर हॅज अ सोल. पुन्हा एक शब्द प्रयोग केलेला आहे त्यांनी. नदीला आत्मा आहे, नदी जाणते सगळं काही. इट नोज स्ट्रेचिंग पास्ट द टाउन फ्रॉम द फर्स्ट ड्रॉप ऑफ द रेन टू ड्राय अर्थ अँड मिस द माउंटेन टॉप. द रिव्हर नोज द इमॉर्टॅलिटी ऑफ वॉटर. नदीला आत्मा आहे असं का म्हटलेलं आहे कवयित्रीने या ठिकाणी. इट नोज कारण नदी जाणते आहे. स्ट्रेचिंग द पास्ट टाउन भूतकाळ जाणते नदी बऱ्याचशा वेळेला. फ्रॉम द फर्स्ट ड्रॉप ऑफ द रेन ड्राय द अर्थ. जेव्हा पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाचा पहिला थेंब पडत असतो त्यावेळेसपासून नदी जाणते आहे. आणि तो पडलेल्या थेंबापासून तर अख्खा पावसाळा संपल्यानंतर जेव्हा ऊन पडत असतं, उन्हाळा येतो, पुन्हा उन्हाळ्यामध्ये जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला द मिस्ट ऑफ द माउंटेन टॉप. आणि जे काही धुकं पडत असतं म्हणजे पाण्याचा पडलेला पहिला थेंब हा थेंब बाष्पीभवन रूपाने पुन्हा तो माउंटेन टॉप वरती जातो, ढगामध्ये जातो म्हटलं तरी चालेल. द रिव्हर नोज. आणि हे सगळं नदीला माहिती आहे. आणि पुन्हा ते तेच पाणी वाफेच्या रूपाने वर गेलेलं पाणी पुन्हा पावसाळ्यामध्ये पडतं. आणि म्हणून नदी पाण्याचा प्रत्येक थेंबाचा हिशोब ठेवत असते. द इमॉर्टॅलिटी ऑफ वॉटर. इमॉर्टॅलिटी मी या ठिकाणी अमर अशा प्रकारचं कायमस्वरूपी पाणी या पृथ्वीवरती राहतं हे कोण जाणतं, ते फक्त आणि फक्त नदी, रिव्हर नोज. मित्रांनो, पुढच्या स्टांजामध्ये कवयित्री या ठिकाणी काय म्हणते, अ श्राईन ऑफ हॅपी पिक्चर्स. अ श्राईन म्हणजे देऊळ, अ श्राईन गावातलं धार्मिक ठिकाण. अ श्राईन ऑफ हॅपी पिक्चर. आम्ही लहान होतो त्यावेळेला त्या देवळामध्ये, मंदिरामध्ये किंवा धार्मिक स्थळी जायचो गावातल्या, त्यावेळेस मार्क द डेज ऑफ द चाइल्डहूड. आणि लहानपणी जेव्हा आम्ही त्या ठिकाणी जायचो त्या धार्मिक स्थळी, तिथे अतिशय हॅपी, अतिशय आनंदी वातावरण असायचं. स्मॉल टाउन्स ग्रो विथ अँक्झायटी फॉर द फ्युचर. या ओळीमध्ये कवयित्री काय म्हणते की लहान लहान गावामध्ये एक चिंता सातत्याने असते. अँक्झायटी म्हणजे एक काळजी सातत्याने असते गावातल्या लोकांमध्ये. आणि ती काळजी कोणती असते तर फॉर द फ्युचर, भविष्यात काय होईल, सातत्याने काळजी असते त्यांच्याकडे. द डेड आर प्लेस्ड पॉइंटिंग वेस्ट. वेन द सोल रायझेस इट विल वॉक इन टू द गोल्डन ईस्ट इन टू द हाऊस ऑफ द सन. आणि जी मृत्युमुखी पडलेले लोक आहेत पॉइंटिंग द वेस्ट. जसं की सूर्य हा पश्चिमेला मावळतो तसे ते मृत्युमुखी जणू काही मृत्यूचं वर्णन किंवा मृत्युमुखी पडलेल्या लोकांचा जर डोकं म्हटलं तर आपण पश्चिम साईडला ठेवतो असं म्हटलेलं आहे. सूर्य हा पश्चिमेला मावळतो आणि मावळल्याच्या नंतरसुद्धा वेन द सोल रायझेस इट वॉक्स इन टू द गोल्डन ईस्ट. आणि जेव्हा सूर्य पश्चिमेला मावळतो पुन्हा दुसऱ्या दिवशी तो ईस्टकडनं, पूर्वेकडनं पुन्हा उगवत असतो. या ठिकाणी मृत्यूचं प्रमाणसुद्धा तशाच प्रकारचं आहे. एखादा व्यक्ती मृत्युमुखी पावतो, दुसऱ्या दिवशी कोणीतरी जन्माला येत असतो. इट वॉक्स इन टू द गोल्डन ईस्ट अँड इन टू द हाऊस ऑफ द सन. जणू काही सूर्याच्या घरामधनं, सुंदर अशा प्रकारच्या घरामधनं दररोज सकाळी पूर्वेकडनं उगत असतो.
म्हणजे कुणीतरी जीवन जगायला येत असतो आणि कुणीतरी आधी मृत्युमुखी पडलेला असतो. या सगळ्या गोष्टीचं वर्णन या ठिकाणी कवयित्रीने अतिशय सुंदर अशा शब्दांमध्ये केलेलं आहे. मित्रांनो, पुढच्या कडव्यामध्ये कवयित्री काय आपल्याला सांगते आहे. या ठिकाणी द कूल बांबू ट्रीज. इन द कूल बांबू ट्रीज रिस्टोर्ड इन सनलाइट, लाईफ मॅटर लाईक धिस. इन अ स्मॉल टाउन बाय द रिव्हर वी ऑल वॉन्ट टू वॉक विथ द गॉड्स. आणि आमच्या गावाकडे बांबूची झाडं जास्त आहेत. रिस्टोर्ड द सनलाईट, सूर्याचा प्रकाश जो काही तो आम्हाला अतिशय व्यवस्थितपणे मिळत असतो. लाईफ मॅटर लाईक धिस, आमचं जीवन त्याच्यावरती अवलंबून आहे. इन अ स्मॉल टाउन्स बाय द रिव्हर वी ऑल वॉन्ट टू टॉक विथ द गॉड्स. इन अ स्मॉल टाउन्स, आणि आमच्या गावामध्ये, आमच्या गावाच्या बाजूला जाणारी जी नदी आहे त्या नदीबरोबर आम्ही काय करत असतो, आमचं जीवन जगत असतो. जीवन जगत असताना आमचा संपर्क कोणाशी होत असतो. वी ऑल वॉन्ट टू टॉक विथ द गॉड, आम्ही परमेश्वराशी बोलत असतो सातत्याने. या ठिकाणी परमेश्वर म्हणजे निसर्ग असं म्हटलं तरी चालेल. आम्ही निसर्गाशी सातत्याने बोलत असतो आणि नैसर्गिक जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, याचबरोबर या कवितेमध्ये काही पॉईंट्स जर ॲप्रिशिएशन करण्यासाठी पॉईंट जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर विशेष करून या कवितेची एक थीम जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला काय असेल, मतितार्थ सारांश पाहण्याचा प्रयत्न केला काय असेल. द थीम ऑफ द पोएम इज लाईफ अँड डेथ इज नॉट परमनंट बट द रिच्युअल्स द नेचर आर परमनंट. इन शॉर्ट, द वर्ड ऑफ द नेचर इज नॉट डेड बट अलाइव्ह विथ स्पिरिट. या ठिकाणी कवितेचा सारांश जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला, लाईफ अँड डेथ नॉट परमनंट, जीवन आणि मृत्यू हा येत असतो जात असतो माणसाच्या आयुष्यामध्ये, परंतु प्रथा परंपरा असतील, निसर्ग असेल, हा मात्र कायमस्वरूपी आहे. इन शॉर्ट, द वर्ल्ड ऑफ नेचर इज नॉट डेड अँड अलाइव्ह विथ अ स्पिरिट. आत्मा सातत्याने राहतो आणि संपूर्ण जग, निसर्ग जे काही आहे ते निसर्ग हा सातत्याने राहत असतो. आणि म्हणून या ठिकाणी या कवितेमध्ये हा अतिशय व्यवस्थित अशा प्रकारचा थीम सारांश आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कवितेमध्ये पोएटिक स्टाईल आणि उच्चालंकार कोणते वापरलेले ते जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तरी ही कविता अतिशय फ्री स्टाईलने, फ्री व्हर्स स्टाईल ज्याला आपण म्हणूयात त्या पद्धतीने लिहिलेली आहे. ही मॉडर्न कविता आहे, निसर्गाविषयी लिहिलेली कविता आहे. आणि द पोएम डिपिक्ट्स द श्राईन ऑफ हॅपी पिक्चर्स अँड हाऊ द रिव्हर हॅज अ सोल. द पोएम कॉन्सिस्ट ओनली 7 स्टांजाज. 7 कडव्यांमध्ये वर्णन केलेले आहे. या कवितेची भाषा अतिशय इझी, अतिशय सोपी आहे. आणि जर या कवितेचा टोन लिहिण्याचा आपण जर प्रयत्न केला कवितेचा, तो आशावादी, ऑप्टिमिस्टिक अशा प्रकारचा आहे. या कवितेमध्ये बरेचसे अलंकार कवयित्रीने वापरलेले आहेत, जसं की आपण त्याला अलिटरेशन म्हणूया. त्याचबरोबर सिमिली आहे, रिपिटिशन आहे, अँटिथेसिस आहे, हायपरबोल आहे, मेटाफर आहे, पर्सॉनिफिकेशन आहे, इन्व्हर्शन आहे. हे सगळे फिगर्स ऑफ स्पीच वापरलेले आहे. आणि या कवितेची जर राईम स्कीम म्हटली तर नो पर्टिक्युलर राईम स्कीम इज युज्ड इन दिस पोएम. कुठल्याही प्रकारची पर्टिक्युलर राईम स्कीम इथे वापरलेली नाही. त्याचबरोबर काही वैशिष्ट्य जर पाहण्याचा आपण प्रयत्न केला, या कवितेचे विषयी काही स्पेशलायझेशन पाहण्याचा प्रयत्न केला. इन दिस पोएम द पोएट डिस्क्राइब्स द लँडस्केप अँड द नेचर. निसर्गाविषयी वर्णन केलेलं आहे. त्याचबरोबर द रिव्हर इज अ डॉमिनंट फीचर इन द पोएम अँड द रिव्हर हॅज अ लाईफ सायकल. नदीला जसं माणसाचं जीवनचक्र आहे तसं नदीचं जीवनचक्र वर्णन केलेलं आहे या कवितेमध्ये विशेष करून. आणि म्हणून स्मॉल टाउन्सविषयी आणि नदीविषयी विशेष करून या कवितेमध्ये कवयित्रीने उल्लेख आपल्याला केलेला आढळतो. त्याचबरोबर आपल्याला या कवितेमधून काय संदेश घेता येईल, महत्त्वाचा मेसेज काय घेता येईल या कवितेमधनं. फ्रेंड्स, दिस पोएम गिव्ज अस अ very important message, that is nothing but the life and death is not a permanent but the rituals and nature are permanent. जीवन कायमस्वरूपी आहे असं नाही, पण प्रथा परंपरा आणि निसर्ग हे मात्र कायमस्वरूपी आहे, हे याच्यामधनं आपण शिकू शकतो. आणि म्हणून ही सगळ्यात महत्त्वाचा मेसेज आपल्याला या ठिकाणी आपल्याला या कवितेमधून मिळतो आहे. द पोएम अ लॅमेंट अबाउट द डिस्ट्रक्शन ऑफ द नेचर फॉर डेव्हलपमेंट. आणि दुसरा एक संदेश इथे आपल्याला काय मिळतो, प्रगतीच्या नावाखाली निसर्गाचा ऱ्हास कसा होत चाललेला आहे हेही आपल्याला कवयित्री या ठिकाणी आवर्जून सांगतात. मित्रांनो, वाचक किंवा मी स्वतः जर कवितेविषयी काय सांगावंसं असं वाटलं
तर रिअली आय एम इम्प्रेस्ड फ्रॉम दिस पोएम because I understood that the importance of nature, and under the name of progress, just there is the destruction of the nature is being continuously done. I also realize that life and death is not a permanent, but the rituals and nature are permanent. And म्हणून lastly I would like to say that just one thing, and that is nothing but God is the creator while man is the destructor. Friends, I hope you like this poem very much. Thank you very much.